हाय हॅलो जय जिनेंद्र आणि नमस्कार. मी पूर्वा. वेलकम टू माय चॅनल देसी मोमेंट्स इन युरोप. लास्ट व्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज आम्ही करणार आहोत अर्ली क्रिसमस पार्टी. जर लास्ट व्लॉग तुम्ही बघितला नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी जी लिंक देते आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण या व्लॉग मध्ये तुम्हाला बऱ्याच रेसिपीज आणि क्रिसमस साठी मी टेबल कसा डेकोर केला आहे हे तुम्हाला बघायला मिळणार आहे. चला, लिव्हिंग रूम तर सेट झाली, आता जाऊ किचन कडे. तर हे आहे माझं नवीन रिनोव्हेट केलेलं किचन. थांबा, थोडंसं वाईड व्ह्यू मध्ये दाखवते तुम्हाला. इथे आहे हे आयलँड, ह्याच्यावरती मी एअर फ्रायर आणि टोस्टर ठेवलेला आहे आणि हे नवीन एल शेप मधलं किचन. आता पहिल्यांदा आमच्या ब्रेकफास्ट साठी मी इडली सांबार बनवणार आहे. नियाला हवं होतं मम्मा आज वीकेंड आहे, माझ्याबरोबर खेळ, पण तिला कळत नव्हतं तिला भूक सुद्धा लागलेली. मी तिला म्हटले 10 ते 15 मिनिटात तुला इडली सांबार बनवून देते. बरेचसे मेनू मला 2-2.5 तासामध्ये बनवायचे आहेत. तिला अनुपमकडे पाठवले आणि पटपट इडली सांबार करायला सुरुवात केली. त्यात मुलांना भुकेवलेलं बघून आपलाही जीव कासावीस होतोच. इकडे सांबार तयार होत आहे, फक्त त्यात सांबार मसाला घालायचा राहिलेला, कारण जर शेवटी मसाला घातला तर मसाल्याचा वास चांगला राहतो. अजून थोडा वेळ उकळून मी बंद करेन. आणि इकडे या इडल्या तयार आहेत. आमचा ब्रेकफास्ट झाला, आता चहा घेत आहोत. मी अजून थोड्या इडल्या लावलेल्या आहेत, कारण गेस्टसाठी मला थोड्या एक्स्ट्रा इडल्या करायच्या आहेतच. तसेच लहान मुले काही खाल्ले नाहीत आणि 1-2 इडल्या खाल्ल्या तरी समाधान वाटतं आपल्याला. आज मी तुमच्याबरोबर एक स्पेशल क्रिसमस ड्रिंकची रेसिपी शेअर करणार आहे. अगदी सोपं, झटपट आणि नॉन अल्कोहोलिक ड्रिंक. पहिल्यांदा आपल्याला घ्यायचा आहे क्रॅनबेरी ज्यूस. मी हा ओशन स्प्रेचा क्रॅनबेरी ज्यूस यूज केलेला आहे. जर तुम्ही नेदरलँड्स मध्ये असाल तर हा ज्यूस तुम्हाला अल्बर्टाईन मध्ये ओशन स्प्रेचा मिळून जाईल, पण कोणत्याही ब्रँडचा तुम्ही घेऊ शकता. क्रॅनबेरी ज्यूस, 2-3 स्टार एनिस म्हणजेच चक्रफूल आणि 1 सिनामनची काडी म्हणजेच दालचिनी, हे सगळं मंद आचेवरती गरम करायला ठेवायचं. क्रॅनबेरी ज्यूस हा मुळातच तुरट असतो आणि हा 0 शुगर असल्यामुळे मी यामध्ये ऍड करणार आहे अर्धा वाटी ऑरेंज ज्यूस. सर्व करताना मी ग्लासमध्ये ऑरेंज स्लाइस सुद्धा घालणार आहे, तर त्यासाठी मी अजून थोडे स्लाइस कट करून ठेवत आहे. एका ऑरेंजच्या पीसची मी साल काढून उकळून घेणार आहे, कारण त्याचा पण तुरटपणा या ज्यूस मध्ये उतरायला नको. एक उकळी आली की हे ज्यूस बंद करून साईडला ठेवू. तोपर्यंत आपण दाबेली तयार करायला घेऊया.
त्यासाठी मी पहिल्यांदा बनवत आहे मसाला शेंगदाणे. एक 2 चमचे तेलामध्ये शेंगदाणे, दाबेली मसाला, मीठ, तिखट, चाट मसाला घालून थोडंसं परतून घेतलं. याच पॅनमध्ये आता आपण करू दाबेलीचं सारण. सोललेला बटाटा, मीठ, दाबेली मसाला आणि चिंचेची चटणी घालून मी ते स्मॅश करणार आहे. या ड्रिंकला आता उकळी आलेली आहे. अगदी सोपं, दिसायला सुंदर आणि टेस्टी असं क्रिसमस ड्रिंक तयार झालेलं आहे. हे क्रिसमस स्पेशल ड्रिंक वॉर्मच सर्व करायचं आहे. गेस्ट आले की आपण त्याला थोडंसं वॉर्म करू परत. हा मसाला मला थोडासा ड्राय वाटत होता म्हणून मी त्यामध्ये थोडं पाणी ॲड केलं. त्यानुसार थोडंसं चिंचेची चटणी आणि दाबेली मसाला सुद्धा ॲड केला. दाबेलीचा मसाला आता तयार झालेला आहे. त्याच्यावरती डाळिंब, कच्चा कांदा, कोथिंबीर आणि मसाले शेंगदाणे घालून साईडला ठेवू. नेक्स्ट मेनू मी बनवणार आहे हराभरा कबाब. ब्लँच केलेला पालक, बीन्स आणि ग्रीन पीस मी उकडून घेतलेले. हे एका मिक्सरच्या भांड्यात मिरची, आलं आणि पनीर घालून मी मिक्सरला वाटलेलं आहे. बाइंडिंगसाठी मी बटाटा घातलेला आहे. मला पीठ थोडंसं मऊ वाटत होतं म्हणून मी त्याच्यामध्ये ब्रेड क्रम सुद्धा ॲड केलेले आहेत. सगळ्यात शेवटी मी मीठ घातलेलं आहे. आधीच जर मीठ घातलं तर हे मिश्रण पातळ होत जातं. आता याचे हराभरा कबाबचे पॅटीस करून घ्यायचे आणि वरून ऑइल ब्रश करून एअर फ्रायरमध्ये 5 ते 10 मिनिटं 200 डिग्री सेल्सिअस वरती ठेवायचं. काय करताय? Decorating the Christmas tree. No, not the Christmas tree, the cheese. And we are making like a Christmas tree. You can see how we are doing it. जेवण फक्त टेस्टी नसून सुंदरही दिसलं पाहिजे, त्यासाठी मुलींना मी हे त्यांच्या आवडीचं काम दिलेलं आहे. पार्टीमध्ये काहीतरी हेल्दी ऑप्शन असायला पाहिजे म्हणून मी हे एक सलाड बनवत आहे. हे सलाड एकदम कलरफुल होणार आहे. यामध्ये मी घातले आहेत सलाड लीव्स, टोमॅटोज, ब्लूबेरीज. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्ट्रॉबेरीज सुद्धा घालू शकता. आणि मुलींनी केलेले हे चीज स्टिक्स. ड्रेसिंगसाठी मी बाल्समिक व्हिनेगर, ऑलिव्ह ऑइल आणि क्रस्ट केलेली मिरी एकत्र करून ते मिश्रण मी या सॅलडवरती घालणार आहे. सलाड आता तयार आहे. त्याचबरोबर किती कलरफुल दिसत आहे बघा. बरेच आयटम झालेले आहेत. माझ्या फ्रेंडनी पापडी चाट करून आणलेला तो सुद्धा मी टेबलवर ठेवलेला आहे. फायनली कुकिंगचा पार्ट डन झालेला आहे. सगळे पदार्थ परत गरम करून आम्ही टेबलवर सेट करत आहोत. आता भयंकर भूक लागलेली आहे. अशा प्रकारे इंडियन फूडनी हा टेबल सजलेला आहे. तुम्हाला कशी वाटली ही अरेंजमेंट मला नक्की कमेंटमध्ये सांगा.
गप्पा मारत मारत आमचं जेवण झालं आणि मेन कोर्स मध्ये बिर्याणी मागवलेली बाहेरून. आणि आता टाइम झाला आहे डेझर्टचा. हे आहे कलाकंद टार्ट. हे कलाकंद मी खूपच झटपट बनवलेलं आहे, पनीर, मिल्क मेड आणि मिल्क पावडर वापरून. 10 ते 15 मिनिटातच हे कलाकंद तयार होतं. त्याच्या खाली मी डायजेस्टिव्ह बिस्किटचा टार्ट बनवलेला आहे, बेस बनवलेला आहे. त्याच्यामध्ये माझ्याकडून थोडंसं बटर कमी पडलेलं आहे, त्यामुळेच ते साईडला क्रम्बल्स दिसत आहेत, पण टेस्ट एकदम मस्त झालेली आहे. तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. फोटो झाला, फोटोज काढले, खूप सारी धमाल केली, मुलींनी गाणी म्हटले आणि आता वेळ झाली आहे बाय बाय करायची. आपणही नेक्स्ट व्लॉग मध्ये भेटू. हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि खूप जास्त शेअर करा. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.